वेलकम टू पिंशू किचन. आज आपण गाकर ही रेसिपी बघणार आहोत. गाकर किंवा उकऱ्या म्हणतात त्याला. बघा टम्म असे फुगलेले आणि घरच्या साहित्यात होते आपल्या. तुम्ही नाश्त्याला किंवा टी टाईमला दुपारच्या वेळेस बनवून झटकीपट तयार होणारी रेसिपी आहे आणि हेल्दी रेसिपी आहे. प्रवासात तुम्ही 3 ते 4 दिवस सोबत घेऊन जाऊ शकता. खराबसुद्धा होत नाहीत. चला तर व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ कुठे स्किप न करता बघा. भरपूर टिप्स सांगणार आहे व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब हे निःशुल्क केले जाते. बघा किती छान टम्म असे गाकर हे फुगतात. विदर्भात याला पानगे, रोडगे असे म्हणतात आणि निखाऱ्यावर शेकल्या जाते आणि खूप छान ही रेसिपी लागते आणि झटकीपट तयार होते. बघा किती छान एकदम परफेक्ट असे तयार होत आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी रोजचं बारीक गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जाडसर जर गव्हाचं पीठ बारीक दळून आणलेलं असेल तर फारच उत्तम राहील. इथे बारीक सुजी घेतलेली आहे मी. 1 चमचा पिठी साखर, दूध घेतलेलं 1 कप, चवीनुसार मीठ. पूर्वीच्या काळी ही आजी पणजीच्या काळात ही रेसिपी जास्त बनवल्या जायची. इथे गव्हाचं पीठ बाउलमध्ये टाकलेलं आहे. जाडसर आणि बारीक असं गव्हाचं दळून आणलं ना की खूप छान लागते आणि नसलं तर काही हरकत नाही, घरच्या साहित्यातच तयार होते. बारीक रवा टाकून द्यायचा 1 वाटी पिठाला 2 चमचे आणि छान मिक्स करून घेऊया सर्व इन्ग्रेडियंट. ते मी खायचं नॉर्मल रूम टेम्परेचरचं तेल घेतलेलं आहे, ते सुद्धा मिक्स करून घेऊया. तर ही विस्मरणात गेलेली रेसिपी आहे तर मी तुम्हाला आठवण करून देते. आता थोडं थोडं करून दूध टाकून छान कणिक मळून घ्यायची आहे त्याची. मला एकूण 1.25 कप दूध लागलेलं आहे. दूध कमी जास्त लागू शकते रवामुळे. रवा जुना किंवा नवीन असल्या कारणाने छान घट्ट असं पुरीला मळतो तसं मळून घेतलेलं आहे. आता याच्यावर मी 1 चमचा पुन्हा तेल टाकले. व्हिडिओ स्किप झाला माझ्याच्याने. आता झाकून ठेवूया आपण 10 मिनिट. तर 10 मिनिटांनी पुन्हा उघडून घेतलेलं आहे. थोडंसं आता मालिश करून घेऊया कणकीची. आपण पुरीला मळतो ना आपण त्याचप्रमाणे घट्ट असं कणिक मळून घेतलेली आहे. गाकर हे रवा असं जाडसर गहू दळून आणले ना त्याचेसुद्धा होतात आणि दळलेलं पीठ आपल्या घरात जाडसर नसेल तर रोजच्या नॉर्मलच्या कणिकमध्ये 2 चमचे 1 कपाला बारीक सुजी टाकायची. तर छोटे छोटे छान गोळे करून घेऊया पुरीला पाहिजे त्या आकाराचे. पूर्वी लोक हे शेंगदाण्याची चटणी, गूळ, तूप, तिळाची चटणी याच्यासोबत खूप छान लागते आणि शेतात पानगे म्हणून करतात तेव्हा वांग्याच्या भरतासोबत खातात. वांगेसुद्धा आपल्या निखाऱ्यावर भाजतात आणि हे गाकरसुद्धा भाजतात. बघा आता इथे मी ड्राय पीठ किंवा तेलाचा वापर नाही केलेला आहे. तसेच लाटायचे आहे. छान लाटल्या जातात पुरी एवढ्या आकाराचे आणि झटकीपट तयार होतात आणि सर्वांनाच आवडते. पिठी साखर टाकल्यामुळे छान टेस्ट येते याला. तर दुसरंसुद्धा एक गाकर मी लाटून दाखवते तुम्हाला. बरेच जण याला उकऱ्या म्हणतात. तुम्ही ही रेसिपी कधी केलेली आहे का? केली असेल तर मला कमेंट करून सांगा नक्की. बघा असं जाडसर लाटून घेतलेलं आहे. जास्त बारीकही नाही जाडे नाही, कारण त्यामुळे छान गाकर फुगतात आणि वरचा भाग सुजीमुळे छान क्रंचीपणा आणि क्रिस्पीपणा येते आणि आतून तेल आपण मोहन टाकल्यामुळे सॉफ्ट होते. गॅसवर पॅन ठेवलेला आहे, छान तापलेला आहे. आता आपल्याला त्याची वरची बाजू ड्राय होस तर 2 ते 3 मिनिट छान भाजून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे खालची बाजू ही भाजल्या गेलेली. आता पलटून घ्यायचं. आता एका साईडनं आपल्याला हे तव्यावर भाजायचे आहे.
दोन्ही साईडने आपल्याला पॅनवर भाजायचे नाही, फक्त एका साईडनं भाजायचे आहे, छान खरपूस होईपर्यंत. थोडेसे उलटण्यानं प्रेस केलं तरी चालते, म्हणजे चौकून भाजल्या जातात ते. तुम्हाला गाकर आवडतात का? तुम्ही गाकर कशासोबत खातात हे मला सांगा. बघा आता छान भाजल्या गेलेल्या आपण गॅसवर ठेवलेल्या निकाऱ्यावर ठेवलेल्या गाकरची टेस्ट खूप छान येते. किती टम्म असे गाकर फुगलेले आहे आणि गरम गरम गाकरवर मस्त तूप आणि गुळाचा खडा ठेवायचा. इतकं छान लागते ना खायला, खूपच छान. आतून सॉफ्ट आणि दोन्ही बाजूने छान क्रिस्पीपणा येते त्याला. दुसरासुद्धा गाकर भाजून दाखवलेला आहे, बघू शकता किती छान भाजला गेलेला आहे. मस्त दुपारच्या नाश्त्याला तूप गूळ आणि एक एक घोट चहा प्यायचा खूपच छान लागते. आवाज बघू शकता किती छान झालेला आहे. जेवढे वरून क्रंची आहे ना तेवढेच आतून सॉफ्ट आहे. मी फोडून दाखवते तुम्हाला बघा. आणि या गाकरमध्ये गरम असताना असे साईडनं फोडून घेतले ना आणि तूप आणि वितळलेलं गूळ टाकला ना तर खूपच टेस्टी लागते. वा, किती छान गाकर तयार झालेली आहे. घरच्या घरी साहित्यात आपल्या तयार होते. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. वा, काय जबरदस्त तयार झालेली आहे. मी खाऊन बघते. वा, खूप छान लागत आहे गाकर. थँक्यू.